त्याबद्दल आपण इथं निषेध व्यक्त करायला आलेलो आहे. तर या महाराष्ट्राचा भ्रष्टाचार शासन आहे त्याच्या विरोधात आपल्याला निषेध व्यक्त करायचा आहे. या ठिकाणी सर्वांनी निषेधाचा घोषणा द्यायचा आहे. आणि या सरकारचं करायचं काय? या सरकारचं करायचं काय? या सरकारचं करायचं काय? छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. भ्रष्टाचारी सरकारचा भ्रष्टाचारी सरकारचा छत्रपती शिवाजी महाराज की जय. महाराष्ट्र शासनाचा जय भवानी, जय शिवाजी. महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र शासनाचा या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी. जय. छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा. आपल्या महाराष्ट्राचे आराध्यदैवत शिवाजी महाराज यांचा पुतळा मालवण येथे कोसळला. त्या निमित्ताने मी आगरी सेना शहापूर तालुका वतीने जाहीर निषेध करत आहे. दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा. 5-6 दिवसांपूर्वी मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावर महाराजांचा जो पुतळा कोसळला त्याला राज्य सरकारच जबाबदार आहे. आणि राज्य सरकार आता असं बोलतंय की ह्या गोष्टीचं तुम्ही राजकारण करू नका. का राजकारण करायचं नाही? आमच्या मराठी माणसाच्या अस्मितेला धक्का लागलेला आहे आणि त्यासाठी आम्ही राजकारण करायची नाही. हीच घटना जर तुमच्या बाबतीत घडली असती, तुम्ही सत्तेत नसता आणि घडली असती तर तुम्ही राजकारण केलं नसतं का? हाच जाब मला राज्य सरकारला विचारायचा आहे. आणि आमच्या शिवजयंती उत्सव समिती शहापूर तालुक्यातर्फे मी या घटनेचा जाहीर निषेध करते. म्हणजे आज आपण वेगवेगळे निषेध आंदोलनं, वेगवेगळे मोर्चे, वेगवेगळ्या विषयावर आपण काढलेले आहेत. पण आज शोकांतिका अशी की मराठी माणसाची की ज्यांच्या नावांनी भाषणं सुरू होतात, ज्यांच्या नावांनी आंदोलनं सुरू होतात, त्या राजा छत्रपतीच्या पुतळ्यांच्या दुरावस्थेबद्दल, म्हणजे दुरावस्था अशी झाली की तो 4 महिन्यातच कोसळला. त्यांनी तो बनवला, तो कॉन्ट्रॅक्टर वेगळा. पण जे जबाबदार अधिकारी आहेत, जे आता दुसऱ्यावर ढकलतात की बाबा नौदलाचा तो नौदलावाल्यांनी बनवला होता. पण नौदल कोणाचं आहे? केंद्र सरकारचं आहे ना. संरक्षण खातं कोणाचं आहे? केंद्र सरकारचं आहे ना. आणि केंद्र सरकारचं राज्य सरकार इथं आपल्या डोक्यावर बसलेलं आहे. आता शिवाजी महाराजांचा पुतळा जसा कोसळला तसा महाराष्ट्रातली ही सत्ता आपल्याला कोसळवायची आणि ती कोसळल्याशिवाय राहणार नाही. कारण लोकांच्या मनामनात हा राग असा निर्माण झालेला आहे की शिवाजी महाराजांचं नाव बोललं तर प्रत्येक, कोणता तो समाजाचा असो, जातीचा असो, धर्माचा असो, तो प्रत्येक आपला मान आणि पूर्ण सन्मान आपला शिवाजी महाराजांच्या बद्दल असतो. आणि ती आपली अस्मिता ह्या ज्या आहेत भ्रष्टाचारी, म्हणजे जिथं कुठं पैसा घायचा तर महाराजांच्या पुतळ्याच्या ह्याच्यामध्ये त्यांनी पैसा घाला. अवघं कोळं 27 वर्षाचा तो आपटे, जयराम आपटे, तो कॉन्ट्रॅक्टर कोणाचा तर श्रीकांत शिंदे यांचा खास मित्र, म्हणजे हे नाईट फ्रेंडला त्यांनी दिलं. आणि त्या नाईट फ्रेंडनी आपल्या शिवाजी छत्रपती महाराजांच्या पुतळ्याची अशा प्रकारे त्यांनी उभारणी केली की तिथं काही म्हणजे तंत्रज्ञ नाही, शासकीय अधिकारी नाही आणि कोणताही पुढारी. आता बघा, कालपासून बघतोय की या सत्ताधाऱ्यांच्या प्रतिक्रिया जर बघितल्या ना तर त्याला जाऊन त्याच्या मुस्कटात मारावी असं वाटतं की आपला TV फोडावा, असं आपल्याला इतका संताप अनावर होतो. परंतु यांच्या प्रतिक्रिया असा की आपला जो राज्याचा मुख्यमंत्री आहे एकनाथजी शिंदे साहेब स्वतः मराठा समाजाचे आहेत आणि ते सांगतात की वेगवान वारे वाहत होते. अरे बापरे, तो एकनाथ शिंदे कुठं आणि आमचा शहापूरचा संतोष शिंदे कुठं? अरे संतोष शिंदेचे जरी तुम्ही आदर्श आणि विचाराने आंदोलन केले असती ना तरी पण तुम्हाला समजलं की छत्रपती शिवाजी महाराज कोण आहेत. हे सत्तांध आणि मतदांध झालेले आहेत. तर जसा शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला तसं ह्या 2024-25च्या उत्तरेत आपण त्यांचं हे महाभीतीचं महाभ्रष्टाचारी सरकार आपल्याला कोसळून टाकायचं आहे अशी मी सगळ्यांच्या आग्रहाची विनंती करतो. आणि परत एकदा केंद्र आणि राज्य सरकारचा दोघांचा निषेध आणि धिक्कार करतो. जाहीर निषेध, जाहीर निषेध, जाहीर निषेध. जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी महाराष्ट्राचं आराध्य दैवत, तुम्हा आम्हा सर्वांची अस्मिता, छत्रपती शिवाजी महाराजांचा जो मालवण येथील राजकोट गडावरील जो पुतळा होता
जो 8 महिन्यापूर्वी उभारला होता तो पुतळा अक्षरशः कोलमडून पडला आणि त्याचा निषेध नोंदवण्यासाठी आज आपण आपल्या सर्वांचे लाडके संतोषजी शिंदे साहेब शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी जाहीर निषेध सभेचं आयोजन केलेलं आहे. मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं की प्रत्येक गोष्टीला एक आयुष्यमान असतं. प्रत्येक वास्तूला आपण घर बांधलं, एखादा पुतळा उभारला, एखादी इमारत बांधली तर प्रत्येक गोष्टीला शासनाच्या नियमाप्रमाणे एक आयुष्य असतं. परंतु या भ्रष्टाचारी सरकारने त्यांच्याच बगलबच्च्यांना हे काम देऊन कल्याण येथील एका शिल्पकाराला 27 वर्षाच्या, ज्याप्रमाणे आपलं सुरेकर साहेबांनी सांगितलं की 27 वर्षाच्या एका तरुणाला ज्याला कुठल्याही प्रकारचा अनुभव नाही, केवळ त्याला एक राजकीय वरद असतं म्हणून त्याला ते काम दिलं आणि तो पुतळा केवळ 8 महिन्यातच कोसळला. मी अशा सरकारचा आणि या ज्या शिल्पकाराला किंवा जे जबाबदार यंत्रणा आहे त्यांना पाठीशी घालणाऱ्या सरकारचा या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं जाहीर निषेध नोंदवतो. बंधूंनी या ठिकाणी दुसरी एक गोष्ट सांगावीशी वाटते कि तिजोरी को चोरों से नहीं पहरेदारों से धोखा है. तिजोरी को चोरों से नहीं पहरेदारों से धोखा है और देश को दुश्मनों से नहीं, देश के ही गद्दारों से धोखा है. आणि हा पुतळा कोसळल्यानंतर आपल्या राज्याचं एक जबाबदार नेतृत्व आणि आपल्या सर्वांचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे सांगतायत, अतिशय बेजबाबदारपणे ते बोललेले आहेत की ज्या ठिकाणी पुतळा उभारण्यात आला होता त्या ठिकाणी ताशी 45 किलोमीटरनी वेगाने वारे वाहत होते. जर ताशी 45 किलोमीटर वेगाने वारे त्या ठिकाणी वाहत होते तर मग त्या ठिकाणी असलेल्या एकाही झाडाचं पान देखील तुटून पडलेलं नाही, आजूबाजूच्या एका घरावरील पत्रे देखील उडाले नाही. फक्त शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी तुटून पडतो. हे तुम्ही केलेलं पाप आहे. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा वारा किंवा कुठल्याही प्रकारची, आणि जरी असला तरी फार थोड्याफार प्रमाणामध्ये तो वारा वाहत होता. आणि त्यानंतर राज्यामध्ये ज्या घटना घडल्या, ज्या मोर्चे आंदोलनं झाली, या मोर्चे आंदोलना दरम्यान एका कोंबडी चोराचा पोरगा नेपाळी तो पोलिसांची हुलत घालत होता, पोलिसांच्या अंगावर धावून जात होता. माझं पोलीस बांधवांना देखील विनंती आहे की अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या, मग तो कुठल्या पक्षाचा पुढारी असो, नेता असो, त्यांना ठेचून काढण्याचं काम आणि आपल्या कायद्याची अंमलबजावणी करण्याचं काम आपण जबाबदारपणाने केलं पाहिजे. या ठिकाणी पोलीस बांधवांना आणि तहसीलदारांना माझी विनंती आहे की आमच्या या तीव्र भावना आम्ही या ठिकाणी संतोषजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला निवेदन दिलेलं आहे. आमच्या तीव्र भावना शासनापर्यंत कळवाव्यात आणि या घटनेला जे जबाबदार आहेत त्यांच्या कठोरात कठोर त्यांच्यावर कारवाई व्हावी असं बोलून मी या ठिकाणी जाहीर निषेध नोंदवतो आणि थांबतो. जय हिंद. महाराजांना मानाचा मुजरा आज शहापूर शिवजयंती उत्सव समितीतर्फे जी मालवणमध्ये घटना घडलेली आहे त्याबद्दल मी पहिले निषेध व्यक्त करतो. त्याचबरोबर जी काय मंडळी शिवजयंती उत्सव समिती आणि शिवभक्त सर्व जमा झाले त्यांच्या भावना आपण ऐकलेल्याच असतील. आज शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने जो जाहीर निषेध करतोय, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावरती जो पुतळा कोसळला त्यामध्ये महाराष्ट्र शासनाचा भ्रष्टाचार दिसून आलेला आहे. आणि हा भ्रष्टाचार दिसून आलेला असताना पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, त्यांचे नारायण राणे असतील किंवा अजून काही नेते आहेत, देवेंद्र फडणवीस असतील किंवा केसरकर असतील, यांनी त्या माणसाला दोष देण्यापेक्षा त्यांची बाजू मांडलेली. म्हणजे भ्रष्टाचाराला आळा घालायला सोडून या लोकांनी त्यांची बाजू मांडायला लागलेली आहे. आणि यांना ठीक आहे, तुम्ही रस्त्यामध्ये भ्रष्टाचार करता, पुलात केलाय, सर्वच गोष्टी कुठं ना कुठं भ्रष्टाचार यांचा चालू दे या शासनाला. परंतु छत्रपती शिवाजी महाराज जे आपले आराध्य दैवत आहे त्यांच्या पुतळ्यात पण जर कधी तुम्ही भ्रष्टाचार करत असाल तर यांच्यासारखे नालायक कोण नाही. कारण जेव्हा तो पुतळा बघितला टीव्हीमध्ये तर अक्षरशः त्याचे तुकडे झालेले होते, त्याच्यामध्ये तो लोखंडाचा गंजलेला होता. म्हणजे जे औरंगजेबाला जमला नाही ते या महाराष्ट्र सरकारने करून दाखवले, त्याचे तुकडे आणि ते बघून एवढा जीव जळत होतो. तर मला वाटते आता एकनाथ शिंदे साहेबांची कामं बघताना असं वाटत होतं का हा माणूस खरंच काहीतरी महाराष्ट्राचा विकास करेल. परंतु तो किंवा जे इतर अजून शिंदेगड जे काही असतील
एवढे लाचार झाले नरेंद्र मोदीच्या ह्याच्यासाठी तर त्यांचे पाय चाटाचे बाकी राहिलेले आहेत ती लोक. कारण जर तुमचं शिवाजी महाराज जे आपले दैवत आहेत, ज्याच्यावरती तुम्ही जगता, त्याच्या नावावरती तुम्ही राजकारण करता, त्या म्हणजे त्या पुतळ्याची जर विटंबना होत असते तरी तुम्हाला जर कधी मोदी प्रेम उमळून येत असेल तर तुमच्यासारखे, मी तर सांगतो तुम्हाला, तुम्ही मराठा जातीला कलंकात जे कोणी आहेत. कारण नारायण राणे तर मला वाटतं की मराठा आहे का नाही हे समजत नाही. आणि जिथं शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा पुतळा तुटला आहे तिथं तू समोरचे जे लोक निषेध व्यक्त करायला येत आहे त्यांना बोलतो मी चिरीमिरी काम नाही करत, मी करतो ते एकदाच करतो. आणि मग तुझ्यात एवढी दम आहे ना, तर ज्यांनी तो पुतळा बांधला आणि तो तोडला गेला त्याचे हातपाय तोडला तर तुला आम्ही मानू शकतो. तुम्ही सूट त्या मोदीच्या लाचारी करण्यासाठी एवढ्या खालच्या पातळीवर गेले. शिंदे साहेबांकडून तरी अपेक्षा नव्हती. मी या वतीने या निषेध व्यक्त करतो, या वतीने शिंदे साहेबांना एकच आवाहन करतो तर साहेब आपली मराठ्यांची लाज राखा आणि कुठंतरी इमानदारीमध्ये तुम्ही या महाराष्ट्र सरकार, तुम्हाला जर नसेल काम करता येत तर तो सरकार सोडून द्या. कारण तुम्हाला जेव्हा बघताना आम्ही चांगली कामं करताना बघितले, पण एवढे लाचार होऊन त्या मोदीच्या खाली राहून काही उपयोग नाही. मग मी तर अजितदादाचा आभार मानतो तर तो पक्षात राहून पण त्यांनी 13 कोटी महाराष्ट्रातील जनतेचे माफी मागितली. असे जर तुम्हाला हे केला तर नक्कीच महाराष्ट्राची जनता तुम्हाला डोक्यावर घेईल. परंतु लाचारी जर अशीच करत राहाल तुम्ही तर या महाराष्ट्राचा पूर्ण सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं मी माझ्या महाराष्ट्राच्या आणि शहापूर तालुक्याच्या वतीने आणि शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने या महाराष्ट्र सरकारचा निषेध व्यक्त करतो. आणि ज्यांनी कोणी हे काम केलेलं असेल, जर सरकारला थोडी जरी लाज असेल तर त्यांनी या सर्व याची चौकशी करावी आणि जेवढे त्याच्यामध्ये मागले असतील त्या सर्व दोषींना कडक कारवाई करावी का जेणेकरून परत अशा प्रकारे ही घटना घडू नये. जय हिंद, जय महाराष्ट्र.